आपण सगळ्यांनीच टीव्हीवर सायबर क्राईमच्या तपासणीचे ते थरारक भाग पाहिले आहेत, नाही का? पण खरंच, खऱ्या आयुष्यात हे सगळं काम कसं चालतं? तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण त्या टीव्हीवरच्या चकचकीत दुनियेच्या पलीकडे जाणार आहोत आणि डिजिटल फॉरेन्सिक्सच्या खऱ्या जगात डोकावून बघणार आहोत. मग खरा प्रश्न हा आहे की एक सायबर गुन्हा सोडवण्यासाठी खरोखर काय लागतं? म्हणजे एका क्लिकवर गुन्हेगार सापडतो का, जसं सिनेमात दाखवतात? तर नाही, अजिबात नाही. ही प्रक्रिया वाटते ना, तितकी सोपी मुळीच नाहीये. उलट इथे अचूकता आणि शिस्त या दोन गोष्टी सगळ्यात जास्त महत्वाच्या आहेत. हो, आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. इथे ते इन्हान्स नावाचं मॅजिकल बटन नसतं. हा एक अतिशय बारकाईचा प्रवास आहे, पिक्सेलपासून ते थेट पुराव्यापर्यंत. प्रत्येक डिजिटल कणाकणाला, प्रत्येक छोट्याशा पिक्सेलला एका भक्कम, कोर्टात टिकणाऱ्या पुराव्यामध्ये बदलायला ना प्रचंड मेहनत आणि कमालीची अचूकता लागते. चला, एक उदाहरण घेऊया. समजा एका मोठ्या कंपनीचा सगळा डेटा चोरीला गेला. आता ही जी परिस्थिती आहे ना, हेच आहे आपलं डिजिटल क्राईम सीन किंवा डिजिटल गुन्ह्याची जागा, आणि बरोबर इथूनच खऱ्या तपासाला सुरुवात होते. आणि हे काम कसं होतं? तर सिनेमात जसा गोंधळ दाखवतात तसं इथे काहीही नसतं. उलट खरा तपास हा अत्यंत काटकोर, ठरलेल्या नियमानुसार आणि प्रमाणित मॉडेल्स वापरूनच केला जातो. आणि हे का महत्वाचं आहे? कारण याच नियमावलीमुळे जे काही निष्कर्ष निघतात ते पुन्हा तपासता येतात, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते न्यायालयात टिकतात. बरं, ह्या नियमावलीचा एक महत्वाचा भाग म्हणजे DFR-WS मॉडेल. हे बघा, हे आहेत त्याचे 6 टप्पे. प्रोफाईल म्हणजे नियोजन आणि तयारी. मग कलेक्ट म्हणजे पुरावा गोळा करणं. त्यानंतर एक्झामिन म्हणजे माहिती काढून ती व्यवस्थित लावणं. मग ॲनालाइज म्हणजे त्यातून निष्कर्ष काढणं. त्यानंतर प्रेझेंट म्हणजे अहवाल आणि साक्ष देणं. आणि शेवटी डिसाईड म्हणजेच कायदेशीर कारवाई. आपण पाहू शकतो की याची रचना किती तार्किक आहे. तयारीपासून सुरू होऊन पुरावा गोळा करणं, त्याचं विश्लेषण करणं आणि शेवटी कायदेशीर कारवाईपर्यंत पोहोचणं. प्रत्येक टप्पा हा पुढच्या टप्प्याचा आधार आहे. आता या सगळ्या प्रक्रियेचा जो पाया आहे ना, तो म्हणजे पुराव्याची अखंडता. याचा अर्थ एकदम सोपा आहे. पुरावा जिथून उचलला तिथूनपासून ते न्यायालयात सादर होईपर्यंत त्यात जरासाही बदल किंवा छेडछाड होता कामा नाहीये. कारण यात जर थोडी जरी चूक झाली ना, तर अख्खी केस उभीच राहू शकत नाही. सगळी मेहनत वाया जाते. मग प्रश्न येतो की ही अखंडता टिकवायची कशी? आणि इथेच खरी कसोटी लागते. कारण डिजिटल पुरावा ताब्यात घेण्याची जी प्रक्रिया आहे ती खूप खूप नाजूक असते. त्यासाठी कमालीची अचूकता लागते. हे बघा, इथे ना 2 मुख्य प्रकारचे डेटा असतात. एक आहे अस्थिर डेटा आणि दुसरा आहे स्थिर डेटा. आता अस्थिर डेटा म्हणजे काय? तर रॅम किंवा नेटवर्क कनेक्शन्समधली माहिती. कम्प्युटर बंद केला की ही माहिती उडून जाते, कायमची. म्हणूनच तो सगळ्यात आधी गोळा करावा लागतो. आणि त्यानंतर येतो स्थिर डेटा, म्हणजे हार्ड ड्राईव्ह किंवा बॅकअपमधला. कम्प्युटर बंद झाला तरी तो तसाच राहतो. त्यामुळे हा जो क्रम आहे ना, आधी अस्थिर आणि मग स्थिर, तो पाळणं प्रचंड महत्वाचं आहे. आणि ही पुरावा गोळा करण्याची प्रक्रियासुद्धा ठरलेली आहे. एकूण 7 टप्प्यांची. तयारी करण्यापासून ते घटनास्थळाचं दस्तऐवजीकरण, अस्थिर डेटा मिळवणं, मग सिस्टीम बंद करणं, फॉरेन्सिक इमेजिंग म्हणजे बिट फॉर बिट कॉपी करणं, आणि मग पॅकेजिंग करून ते सुरक्षित ठिकाणी नेणं. ह्यात प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवली जाते. अखंडता टिकवण्यासाठी तर खास साधनं वापरतात. उदाहरणार्थ राईट ब्लॉकर्स. हे काय करतात? तर ते मूळ पुराव्याला चुकूनही धक्का लागू देत नाहीत. आणि हॅश व्हेरिफिकेशन म्हणजे प्रत्येक फाईलचा एक डिजिटल फिंगरप्रिंट तयार करणं, जेणेकरून नंतर कोणीही म्हणू शकणार नाही की यात काहीतरी बदल झालाय. आणि ह्या सगळ्या नोंदी ठेवण्याच्या प्रक्रियेलाच म्हणतात चेन ऑफ कस्टडी. म्हणजे काय? तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही त्या पुराव्याची अधिकृत जीवनकथा आहे. तो पुरावा कोणी उचलला, कधी उचलला, तो कोणाच्या ताब्यात होता, का होता, या प्रत्येक गोष्टीची यात नोंद असते. ही टाईमलाईन पाहिली की आपल्याला कल्पना येईल. बघा, दुपारी 3:30 वाजता घटनास्थळावरून पुरावा जप्त झाला. मग 3:45ला तो लॅबमध्ये पोचला. दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 वाजता तो विश्लेषकाकडे गेला. चौथ्या दिवशी सरकारी वकिलाकडे गेला आणि मग शेवटी कोर्टात सादर झाला. प्रत्येक टप्प्यावर वेळ, तारीख आणि सहीसह नोंद केली जाते. ही एक साखळी आहे जी अजिबात तुटता कामा नये. आणि समजा ही साखळी तुटली तर? म्हणजे यातला एकही दुवा तुटला, एक सही जरी गायब झाली, तर काय होतं? तर तो पुरावा कोर्टात ग्राह्य धरला जात नाही. त्याला थेट खटल्यातून वगळलं जातं. इतकी
इतकी कठोर आहे ही प्रक्रिया? थांबा, ही लढाई काही एकतर्फी नाहीये. कारण दुसरीकडे गुन्हेगारी कमी हुशार नसतात. ते सुद्धा तपास प्रक्रिया निष्फळ करण्यासाठी वेगवेगळी अत्याधुनिक तंत्र वापरतात. आणि यालाच म्हणतात अँटी फॉरेन्सिक्स. हा अगदी उंदर मांजराचा खेळ आहे खरं तर. म्हणजे बघा, गुन्हेगार डेटा नष्ट करायचा प्रयत्न करतात, तर तपासकर्ते कम्प्युटर बंद होण्याच्या आधीच तो मिळवतात. गुन्हेगार एखादा फोटोमध्ये किंवा गाण्यामध्ये डेटा लपवतात, तर तपासकर्ते तो शोधून काढतात. एन्क्रिप्शन वापरलं जातं, तर कायदेशीर मार्गाने त्याच्या कीज मिळवल्या जातात. मागोवा पुसण्यासाठी लॉग्स डिलीट केले, तर ते बॅकअपमधून परत मिळवले जातात. ही लढाई सतत चालूच असते. आणि त्यामुळेच आजच्या तपासकर्त्यांसमोर आव्हानांचा अक्षरशः डोंगर उभा आहे. एकतर हे मजबूत एन्क्रिप्शन, मग प्रचंड मोठ्या प्रमाणात असलेला डेटा, वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळे कायदे आणि आता तर आपल्या घरातील स्मार्ट उपकरणं म्हणजे IoT आणि क्लाउडमधून मिळणारा डेटा, या सगळ्यामुळे तपास दिवसेंदिवस अजूनच गुंतागुंतीचा होत चाललाय. 5.5 तास. हा आकडा का महत्वाचा आहे? कारण डेटाचं प्रमाण किती प्रचंड आहे याची कल्पना यावरून येते. फक्त 1 टेराबाईट हार्ड ड्राईव्हची फॉरेन्सिक इमेज बनवायला, म्हणजे त्याची बिट फॉर बिट कॉपी करायला कमीत कमी 5.5 तास लागतात. आता विचार करा, मोठ्या कंपन्यांच्या सर्व्हरमध्ये किती डेटा असेल? आणि ही सगळी मेहनत, हा सगळा प्रवास येऊन थांबतो फक्त एका ठिकाणी, तो म्हणजे अंतिम टप्पा, जिथे या प्रत्येक बारकाईने केलेल्या कामाची खरी परीक्षा होते. आणि ते ठिकाण आहे न्यायालय. कारण न्यायालयात कोणत्याही डिजिटल पुराव्याला पुरावा म्हणून मान्यता मिळवायची असेल, तर त्याला काही महत्त्वाच्या कसोट्यांवर उतरावं लागतं. तो पुरावा केसशी संबंधित पाहिजे, तो खरा म्हणजे जप्त केलेला मूळ पुरावा आहे हे सिद्ध झालं पाहिजे, त्याची हाताळणी योग्य फॉरेन्सिक प्रक्रियेने म्हणजेच त्याची अखंडता जपलेली असावी, ती मिळवण्याची पद्धत वैज्ञानिकदृष्ट्या स्वीकारलेली म्हणजे विश्वसनीय असावी, आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो कायदेशीर मार्गाने मिळवलेला असावा. यापैकी एकाही नियमाचं पालन झालं नाही तर तो पुरावा सरळ नाकारला जातो. तर मग या सगळ्या विश्लेषणानंतर एक महत्त्वाचा प्रश्न उरतोच. तंत्रज्ञान ज्या प्रचंड वेगाने बदलतंय, गुन्हेगारीच्या पद्धती जशा विकसित होत आहेत, त्या भविष्यात येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपली न्यायव्यवस्था खरोखरच तयार आहे का? यावर विचार करायला हवा.